बाहेर केले असतील निश्चितच, जेणेकरून आपला देखील ग्राउंडमध्ये लवकरात लवकर सतरक्षण सजेल याकडे देखील आपलं लक्ष असलं पाहिजे. चला फलंदाज देखील आपण लवकरात लवकर पाठवायचे आहेत. गौरापूर यजमान संघ बे संघ अब्जे आणि गौरापूर संघ आपले अतिरिक्त 12वा खेळाडू, गौरापूरचा अतिरिक्त खेळाडू हजर आहे. अब्जा संघ आपला देखील अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा आहे, जेणेकरून आम्हाला स्कोरर रायटरला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा अडचण येणार नाही, याकरता देखील आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. या मॅचसाठी मला समालोचन करण्यासाठी कुणाल सरांनी आमंत्रित केलं आहे, त्यासाठी त्यांना देखील धन्यवाद देतोय. अब्जा संघ त्याच्या विरोधात यजमान संघ गौरापूर बी संघ, या दोन संघांमधली आपली ही लढत बघतोय. आजच्या दिवसातील फायनलचा आजचा दिवस, अंतिम दिवस. अब्जा संघ आलाय का? अब्जा संघाचा अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचं आहे लवकरात लवकर. पंच आपण थोडीशी सक्त ताकीद द्यायची आहे, थोडं फिल्डिंगसाठी आपण लवकरात लवकर जायचं आहे, कारण आपण 5 मिनटं झालेत. 2 मिनटामध्ये आपलं पूर्णपणे सतरक्षण लागून झालं पाहिजे होतं, मात्र अजून आपली 5 मिनटं चालू आहेत. हॅलो, आम्हाला इकडनं कमिटीचं देखील थोडासा प्रेशर येतोय की आपण 15 मिनटामध्ये 3 षटकं ही कंपल्सरी समाप्त झाली पाहिजेत, नाहीतर तुमचा चौथ्या षटकाला तुमचं पॉवर प्लेमधला जो एक फिल्डर किंवा बाहेर राहील तो फिल्डर आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये घेतला जाईल किंवा 38च्या आतमध्ये घेतला जाईल. स्ट्राईक बॅट्समन संदेश, गौरापूर बी संघाकडनं सुरुवात करण्यासाठी संदेश आणि विकास आलेत. 2 फलंदाज आहे विशाल, 2 फलंदाज आपण बघतोय गौरापूर बी संघाकडनं. 12 वाजून 10 झालेत आणि पहिला चेंडू पडलाय, तर आपण बरोबर 12:30 वाजता ही इनिंग समाप्त झाली पाहिजे. पहिला चेंडू, त्यावर झेलची संधी होती मात्र गमावली जाते, खातं उघडलं जाते. गोलंदाजीसाठी आलाय नरेश. अब्जा संघाकडनं हा गोलंदाज नेहमीच एक चांगली कामगिरी करत आलाय, एक नौखा गोलंदाज आहे. गेल्या वर्षी जी या खेळाडूला आम्ही चांगले गोलंदाजी करताना बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये बघितलंय, त्याच्यावर विश्वास टाकला जातो. अजून एक चूक होते, कुठेतरी फिल्डरांचा कुठेतरी कॉल चुकला असेल, जेणेकरून ही चूक घडले आणि त्यावर देखील एक खेळाडू बचावला जातोय. तुम्ही जीवदान दिले तर हा जीवदान थोडासा कुठेतरी आपल्याला मागोडा पडू शकतो. अजून एक दुसऱ्या चेंडूवर एक धावले, म्हणजे 2 चेंडूंवर 2 फलंदाज बाद व्हायला हवे होते ना, तरी ही अब्जा संघाकडनं थोडीशी चुकी होते. तर अशी कुठल्याही प्रकारची चुकी व्हायला नको. वंदेश पाटील सर आणि विवेक जाधव सर, आपण आलात तर प्लीज आपण मंचावरती या, आपलं सन्मानाने स्वागत असेल. सर प्लीज या. तिसरा चेंडू मिडल स्टंपवरनं मातलं, हा चेंडू सुंदर नरेशने हाताळलाय. चेंडू स्तब्ध झालाय, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला गेलाय. तिसऱ्या चेंडूची सांगता होते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक पहिलं नरेशच्या हातामध्ये आपण बघतोय, त्याच्यावर पूर्णपणे अब्जा संघानं जिम्मेदारी दिली. मॅन्डेटरी पॉवर प्ले नरेश हाताळतोय. आपण बघू शकता अब्जा आणि गौरापूर संघाची ही मॅच आपण. आता मात्र पंचांकडे मोठी अपील होते, ती अपील फेटाळून लावतायत. पंच म्हणते हा चेंडू कुठेतरी यष्ट्यांच्या थोडासा बाहेर पडला असावा आणि त्यावर अपील झाली. गोलंदाज नरेशनं मात्र गोलंदाजी चांगली केली. 2-4 चेंडू हाताळलेत, अतिशय अप्रतिम चेंडू चांगले हाताळलेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले कसं हाताळायचं नरेशला माहिती आहे. अब्जा संघाकडनं एक चांगली गोलंदाजी करत आलाय. 4 चेंडू 2 धावा खर्च करतोय नरेश. अजून एक हळुवारपणे चेंडू टोटवला जाते. कुठेतरी मोठे फटके यायला हवेत, कुठेतरी मोठे फटके आले ना तर यजमान संघ गौरापूर बी संघ चांगली फलंदाजी करू शकतो, कारण दोन्ही फलंदाजांना आपण जीवदान दिलंय. तर हा जीवदान कुठपर्यंत आपल्याला घडवू शकतो हे याच्याकडे लक्ष असेल. षटकातील अंतिम चेंडू असेल. नरेश आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, त्यावर प्रयत्न होता मात्र हा प्रयत्न असफल ठरतोय. पंचांचे हात आकाशाकडे जात आहेत,
म्हणतायत ह्या 6 धावा. शेवटच्या चेंडू त्या जीवदानाचं एका चांगल्या रूपानं आपल्याकडे त्याचा फायदा करून घेतलाय. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारून त्यानं आपले इरादे स्पष्ट केलेत. षटकार मारतोय. धावसंख्या फलकावरती पहिल्या मॅन्डेटरीच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 लागली. 9 विदाउट लॉस. चला पुढचं षटक आपण मार्गपटलावर आणायचं आहे. अफजा संघ आपल्याला टायमिंग दिलाय, कारण 12 वाजून 10 मिनिटांनी ही गेम चालू झाली, हा सामना सुरू झालाय. त्यानंतर 12 वाजून 10 मिनिटांनी चेंडू पडलाय. हॅलो हॅलो, सामना चालू करायचा आहे. थोडासा स्लोवर टाकण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाजाला पहिल्याच चेंडूवर थोडंसं रोखलं जाते. हॅलो, चौथ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे जे आम्हाला दिलंय कुणाल आगिवले, त्यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. श्रीराम चषक गौरापूर, हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. कुणालजी आगिवले या ठिकाणी स्पर्धेला भेट देत आहेत. खऱ्या अर्थानं असंच साथ सतत राहू देत या मंडळाच्या पाठीशी. धन्यवाद. निखिल येतोय सेकंड षटक हाताळण्यासाठी. त्यावर देखील चेंडू टोटावला जाते, फील्ड होते. कुठल्या प्रकारची अतिरिक्त धाव देत नाहीये. अजून एक सिंगल धावेने धावसंख्या दुहेरीमध्ये पोहोचले. 11 ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र झेल व्हायला हवा होता, मात्र तो थोडासा यष्टीरक्षकापासून थोडासा दूर राहायला गेला. एक धाव येते. अजून एक स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या फलकावरती 12 असताना विदाउट लॉस्ट. एकही गडी अजूनपर्यंत बाद नाही आहे गौरापूर यजमान संघ बी संघाचा. कुठेतरी संधी झाले निर्माण होती, कुठेतरी स्कोर थांबला गेला असता, मात्र त्या संधीचं कुठेतरी सोनं करायला हवं होतं. अफजा संघाकडनं ती फिल्डिंग होत नाही आहे. गोलंदाजी मात्र होते, मात्र फिल्डिंग थोडीशी कुठेतरी लूज होते. ती फिल्डिंग आपल्याला करावी लागेल कुठेतरी, कारण क्रिकेटमध्ये क्रिकेट कोणाकडे फिरेल ना याच्याकडे लक्ष नाही आहे. शेवटचा चेंडू असेल. निखिलनं मात्र चांगली गोलंदाजी केली. अजून शेवटचा चेंडू आहे. ता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. अपील असेल लेग पंचांकडे, मात्र हे अपील देखील फेटाळली जाते. षटक क्रमांक 2 ची सांगता होते. षटक क्रमांक 2 मधून धावा आपल्याला आल्या आहेत अफजा संघाला 4. धावसंख्या फलकावरती 13 असताना चला लवकरात लवकर आपण देखील पुढचा गोलंदाज आणायचा आहे. 2 गोलंदाजांनी तर चांगली गोलंदाजी केली. अफजा संघाकडनं गोलंदाजी होते, मात्र सत्रिक्षण मात्र थोडंसं लूज होते. चला पुढचा गोलंदाज मार्गपटलावर आणायचं लवकरात लवकर. विनोद पाटील अँड विशाल भोईर अँड टीम. गोलंदाज नेम सांगायचं. मला वाटतं समीरकडे हा चेंडू सोपवला असेल, कारण षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी समीरला पुढे आणलं गेलंय. समीरला देखील त्या प्रकारची चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 गोलंदाजांनी आपलं काम एका सुरळीतपणे चोखपणे आपली जिम्मेदारी पार पाडले. समीरला देखील त्या प्रकारची गोलंदाजी करायला लागेल, कारण असे म्हणतात ना क्रिकेटमध्ये शेवटची 2 हे षटकं नेहमीच हाणामारीची षटकं ठरतो. पण आता समीरला ती जिम्मेदारी आपल्यावर दिली. समीरला ती जिम्मेदारी पूर्ण करावी लागेल. षटक क्रमांक 3. थोडासा फिल्डर पासून दूरवर चेंडू राहिलाय, कुठेतरी फिरला चेंडू, मात्र थोडीशी फंबल होते फिल्डरची. गेटच्या एंट्रीवर जी गाडी आहे सागर सावंत यांची, ती जरा बाजूला घ्यायची आहे. त्याचा समोर त्रास होतोय. सागर सावंत
जरा तुमची गाडी बाजूला घ्या. गेटच्या एंट्रीवरची गाडी आहे सागर सावंत, थोडीशी बाजूला घ्या, सहकार्य असू द्यात. धन्यवाद. सामना चालू करायचा आहे. पहिल्या चेंडूवर समीरच्या पहिल्याच चेंडूवर 2 धावा आल्यात. धाव संख्या 13 वरून बरोबर 15 वरती गेले. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहेत, अजून एक चूक होते. मात्र ही चूक आपल्या या सामन्यामधून जवळजवळ तिसरी बघतोय. तर 3 झेल सोडले जातात या सामन्यामधून. तर असे झेल आपण बरेचशा नुकत्याच सामन्यामधून बघत असतो. मात्र ही चूक अजून एक होते आमच्या संघाकडनं. कुठेतरी कॅचचा प्रभाव पडला असेल. जर आपण थोडीशी झेलची किंवा कॅचची प्रॅक्टिस केली असती ना तर निश्चितपणे हे झेल सुटले नसते. अजून एक बॅट्समनला जीवदान झालंय. स्टेप अप करून मारण्याचा हा चेंडू लॉंगॉनला येतोय, मात्र फील्ड होते. त्यावर एक धाव संख्या, कुठेतरी अजून एक धाव संख्या फलकावरती जमा होते. मात्र समीरला कुठेतरी चेंडू निर्धाव टाकता आला नाही अजूनपर्यंत. 3 चेंडू तर संपलेत, अजून 3 उर्वरित 3 चेंडू असतील. आता जेलची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली. तिकडे फिल्डर येत आहेत, मात्र खूप दूर राहिलाय, खूप दूर राहिलाय चेंडू. त्यावर देखील फलंदाजाने 2 घेतल्यात धावा. अजून फक्त या सामन्यामधून आपल्याला एकच पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये मोठा फटका बघायला मिळाला. त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. तर अफजल संघ एका चांगल्या फलंदाजीसाठी देखील आपण ओळखला जातोय. तर त्याला असे थोडक्यावर धाव संख्या देऊन चालणार नाहीये. तर सांगितल्या पद्धतीने त्या फलंदाजाने आपले हात खोलले गेलेत. सरळ 6 धावांसाठी चेंडू फेकून दिला गेलाय. षटकार येतोय. च्या 5व्या चेंडूवर धावसंख्या 25 वर जाऊन ठेपते. धावसंख्या कुठेतरी कमावण्याचा प्रयत्न करतोय. मात्र पंचांचे हात आमच्याकडे सरसावतात आणि म्हणतात की हा चेंडू वाईट गेलाय. त्यावर अतिरिक्त धाव जमा होते गौरापूर संघाच्या टीममध्ये. धावसंख्या 26 वर विदाउट लॉस्ट. षटक क्रमांक 3 समीरला आपण हालताना बघतोय. अजून एक चेंडू, मात्र निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 3 ची सांगता होते. धावसंख्या फलकावरती 26 असताना 3 षटक समाप्ती झाले. चला षटक क्रमांक 4 आपण लवकरात लवकर मार्गपटलावर आणायचंय विनोद पाटील अँड टीम. कारण आपल्याला 12:30चा टायमिंग दिल्यावर निश्चितपणे आपण तो वेळ वाचवतोय. निश्चितपणे अजून 9 मिनिटं आहेत. तर शेवटचं षटक हे 9 मिनिटांमध्ये कव्हर झालं पाहिजे, जेणेकरून आपले टीमचे फलंदाज देखील वापस किंवा फलंदाजीसाठी उतरले पाहिजेत. 9 मिनिटं म्हणजे 8 मिनिटं बाकी आहेत. धावसंख्या 26 लागली. 26. चौथं षटक कोणाकडे सोपवलं जात आहे बघूया. भूषण आलाय का? शेवटचं षटक आता भूषणकडे ती सोपवलं जाते अफजल संघाकडनं. चला सामना चालू करायचा आहे. फुलटॉस चेंडू, मात्र त्यावर फलंदाजाला पुरेपूर फायदा घ्यायचा होता. तो निश्चितपणे कुठेतरी कमी पडला. आता मात्र फेक होते. चूक देखील विकेट किपरकडनं होते आणि रनआउट धावीसाठी देखील संधी उपलब्ध झाली होती. एका चेंडूमध्ये 2 संधी आपण गमावतोय आणि त्यावर 2 धावा आल्यात. फलंदाजाला कुठेतरी आपण पहिल्या षटकापासून जीवदान अजूनपर्यंत देत आलोय. तर निश्चितपणे धावसंख्या 28 वर पोहोचले. कुठेतरी ही धावसंख्या रोखली गेली असती. तर अजून उर्वरित 5 चेंडू आहेत. कुठेतरी ह्या फलंदाजाने जर चांगले 2 फटके मारले ना वाईट आलाय. अजून एक अतिरिक्त धाव आले. तर निश्चितपणे 2 फटके या बॅट्समनकडे आले तर निश्चितपणे गौरापूर संघ एक चांगल्या टार्गेटमध्ये जाऊन पोहोचेल. भूषण आलेत. भूषणचा दुसरा चेंडू वाईट पडलाय. पहिल्या चेंडूवर संधी उपलब्ध करून दिली होती. आता अजून एक चेंडू निर्धाव टाकला जातोय. सुंदर गोलंदाजी. भूषणला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल. धावसंख्या फलकावरती 29 असताना विदाऊट लॉस्ट गौरापूर संघ. आपल्याला कुठेतरी धावसंख्या उभारावी लागेल, चांगली उभारावी लागेल. कारण अफजल संघाकडनं देखील चांगले फलंदाज आहेत. विनोद पाटील असतील, विशाल भोईर सारखे फलंदाज असतील, आणखीन प्रणव पाटील असतील.
समीर जाधव असतील, अजून एक वाईट चेंडू येत आहे, प्रमय पाटील असतील. तर अफजल संघाकडनं एका फलंदाजीचं बॉन्ड एक चांगला आहे. त्यांचं कॉम्बिनेशन देखील एकमेकांचं चांगलं जुळतंय. एक चांगली फलंदाजीसाठी हा अफजल संघ आता कमबॅक करतोय. गेल्या काही वर्षामध्ये हा संघ थोडासा कुठेतरी मागे पडला होता. आता मात्र विकेटची संधी, विकेट जाते. पहिला हादरा बसतोय गौरापूर संघ बी संघाला. लवकर आलेत. मग फलंदाज साईनाथ आलाय. अजून उर्वरित 3 चेंडू आहेत. भूषणला 3 चेंडू हात लावावे लागतील अजून. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र झेल देऊन बसलेत. निलेश तिवारी सर यांच्याकडनं साईनाथला एक षटकार तर जरी मारला ना, त्या फलंदाजाला साईनाथला 1000 रुपयाचं प्राइज लागलं गेलंय. चला नवीन फलंदाज, नवीन बॅटर. पायलटला पैसा कमावण्याची नामी संधी आहे. पैशाचे बंडल फुटले तिकडं, कमाव पैसा. निश्चितच हे प्रोत्साहन वाढवण्याकरिता खेळाडूंचं हे प्रोत्साहन वाढवलं जाते. चांगली गोष्ट आहे. आपण जर खेळाडूंना जर सपोर्ट कुठेतरी योगदान दिलं ना, तर निश्चितपणे खेळाडू देखील त्याच्यामध्ये खेळाडूवृत्ती प्रकट होते. पुढचा चेंडू ऑफ साईडला चेंडू टोटाला जातो, मात्र फिल्डर होते आहे. फील्ड होते तोपर्यंत फेक थोडंसं कुठेतरी विकेट किपरकडनं चूक होते. एक धाव आता मात्र आलेत. फलंदाज साईनाथला ती संधी आहे. शेवटचा चेंडू आहे. एका चेंडूवर षटकार मारला तर साईनाथला 1000 रुपये कमावण्याची नामी संधी आहे. षटकार मारा आणि 1000 रुपये तुमच्या खिच्यात. मात्र प्रयत्न होता आणि चूक होणार नाही. अजून एक चूक होते. फिल्डिंग कोणाकडनं चूक होते तर मात्र रनआउट जाते. एकच धाव आले. धाव संख्या फलकावरती 2 आले का? ओके, 2 धावा. तर या स्पर्धेकरता जे आपण स्पर्धा पाहतोय, जय श्रीराम चषक गौरापूर 2024 चा महासंग्राम. खऱ्या अर्थानं गौरापूरकरांचे आधारस्तंभ आहेत संजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. खऱ्या अर्थानं एक असं व्यक्तिमत्व, क्रिकेटवर खूप सारं प्रेम आपण पाहिलं खानेली विभाग प्रीमियर लीगमधनं. खेळाडूंकरता प्रोत्साहन वाढवण्याकरता खूप सारं पाठबळ सातत्यानं त्यांचं असतं. मात्र उपस्थित झालेत. वेलकम वेलकम वेलकम, स्वागत असलं. खऱ्या अर्थानं गौरापूर संघाचे ओनर सुद्धा आहेत, सतत पाठीशी असतात संघाच्या. त्यानंतर चला फलंदाज या ठिकाणी विवेक जाधव यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मी विनंती करतोय कॅमेरामन या ठिकाणी विवेक जाधव यांचा विजय पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. मी रोहित यांना विनंती करतोय, त्यांचे अगदी जवळचे मित्र आहेत रोहित यांचे, त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार असं म्हटलं जातं, आलेल्या
त्यांच्या माध्यमातून ही चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आमच्यापर्यंत आली ते कुणाल जे आगिवले त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मी विजय पाटील यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. ते चौथं पारितोषिक आणि एक आकर्षक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आली. खऱ्या अर्थानं असंच पाठबळ सतत गौरापूरकरांच्या पाठीशी राहू देत. इथून पुढेही त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. युट्यूबवरनं पण लाईव्ह थेट स्क्रीनवरनं सुद्धा पाहू शकतायत. कुणाल जे आगिवले एक चांगलं व्यक्तिमत्व. त्यानंतर मी कुणालजी आगिवले साहेबांनाच विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा टॉस बॉक्समध्ये करायचा आहे. जांभल्याचा पाडा त्याच्या विपक्ष टीम आपण पाहणार आहोत. ती टीम गौरापूर जय श्रीराम गौरापूर आपल्या घरच्या मैदानावर आता खेळेल. कुणालजी आगिवले सरांना विनंती करेन की या ठिकाणी टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टीम जांभल्याचा पाडा हितेश अँड टीम कर्णधार पाठवा आमच्यापर्यंत. या ठिकाणी टॉस केला जाईल या पुढील मॅचचा. टीम जांभल्याचा पाडा हितेश माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचंय लवकर. फास्ट मान्यवर इथे येऊन उपस्थित झालेत. मॅचला ही सुरुवात होतीये त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. साईनाथ गोलंदाज साईनाथच्या पहिल्या चेंडूवर विशालनं पुरेपूर फायदा घेतलाय. पहिल्या चेंडूवर त्यानं खाता उघडलाय 4 धावांना. मात्र दुसरा चेंडू बघतोय लेग साईडला चेंडू मात्र ती सुद्धा चूक होते. ही चूक आपल्याला कुठेतरी नडेल. दुसराच चेंडूवर अजून एक चौकार येतोय. दोन चेंडूंवर 2 चौकार. हॅट्रिकची संधी असेल विशालकडे. तर 2 फिल्डरांना कुठेतरी चकावून हा चेंडू पुढे जातोय. बघू शकता आपण. मात्र हॅट्रिक पूर्ण केले विशाल भैरनं. 3 चेंडू साईनाथला 3 चेंडूंवर विशालनं मात्र चोप दिलाय. चौकारानं खातं उघडलं मात्र 3 चेंडूवर 3 चौकार आलेत. धावसंख्या फलकावरती 3. अजून एक चांगला फटका कन्वर्ट करायचा होता मात्र साईनाथनं कमबॅक केलाय. धावसंख्या फलकावरती 12 लागली आहे. मात्र 34 धावांचं तुम्ही 34 धावा केल्यात. गौरापूर संघ 35 धावांचं टार्गेट अफजा संघाला दिलाय. अजून एक चांगला चेंडू साईनाथनं कमबॅक केलाय. अशाच प्रकारची चांगली गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आलेत. चला लवकरात लवकर घाई करा. आपल्याला हा सामना त्वरित संपवायचा आहे जेणेकरून पहिल्या राऊंडची सामने लवकरात समाप्त होईल. हा चेंडू मात्र ऑफ साईडला एका सुंदर प्रकारे टोटावला जातोय. त्याचा पाठलाग होतोय मात्र फिल्डरकडे कुठलाहीच ऑप्शन नाहीये. 4 धावांकरिता धावसंख्या फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 चौकार आलेत म्हणजे फलकावरती 16 आहेत. हा महासंग्राम एका बाजूने आपण पाहतोय जांभल्याचा पाडा त्याच्या विपक्ष टीम आपल्या घरच्या मैदानावर खेळते. या एक मिनिट टीम गौरापूर. तर ओके तर कॉल दिला जाईल जांभल्याचा पाडा टीमकडनं. टॉस या ठिकाणी केला जातोय. छापा कॉल दिलाय आणि टॉस जिंकलाय. तो मान्यवरांनी विनंती करेन की आपल्या स्टेजवर टीम जांभल्याचा पाडा संघाने टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. ओके तर आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय. एक मोठ्या ताकदीने खेळतोय. एक मोठा आत्मविश्वास आहे गौरापूरकरांकडे. त्यांच्या विपक्षात तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय तर किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल?
40च्या आतमध्ये मोकळण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला समोरच्या टीममध्ये जर मी असं विचारलं की तुमच्यासाठी कोणता फलंदाज जर घातक ठरू शकतो तर तो कोणता बॅटर असू शकतो? रोहित आणि बाला. ओके, तर शुभेच्छा असतील तुला. तर नंतर शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. ओव्हर टू जयेश. आता मात्र प्रमेय पाटीलने हात खोलण्याचा प्रयत्न केलाय. साईनाथकडनं ती चूक होते. साईनाथला मात्र कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता. त्यानं झेल घेण्याचा तर प्रयत्न केला, मात्र साईड कव्हर होतं, त्यानं कुठेतरी त्याला पूर्णपणे अडचणीत टाकला आणि हा झेल सुटला जातो. प्रमेय पाटीलनं एक धाव कमावले. प्रमेय पाटील सारखा फलंदाजाला तुम्ही जर जीवदान दिलं ना तर हा फलंदाज निश्चित जर क्रीजवर राहिला तर हा सामना निश्चितपणे 2च षटकामध्ये हा समाप्त करून टाकेल, कारण त्याची षटकार मारण्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे. तो चांगली फलंदाजीसाठी म्हणून ओळखला जातो. आपला गावाकडनं चांगली फलंदाजीसाठी हा फलंदाज. अजून एक फुलटॉस चेंडू, मात्र आता झेलची संधी आहे. झेल घेतलाय, मात्र बाद व्हावं लागतं विशाल भोईरला. विशाल भोईरनं पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये चांगली 4 चौकारांची कमाई केली होती. आता मात्र त्याला अनिकेतनं फसवलंय. लवकर स्पीडअप करायचं आहे. आपल्या बॅटिंग स्टान्सवर येऊन आपण फलंदाजीसाठी तयारीत राहायचं आहे. पुढचा फलंदाज आपण कोणाला पाठवणार आहोत याकडे देखील आपण कमिटीने किंवा आपल्या संघानं त्याला पूर्ण रेडी ठेवलं पाहिजे. ता मात्र पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता ऋतिकचा, मात्र तो बीड होतोय. 3 चेंडू हाताळून झालेत. धावसंख्या फलकावरती 17 असताना मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कुठेतरी गौरापूर बी संघ. अशा प्रकारची चांगली गोलंदाजी करावी लागेल. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र तो देखील प्रयत्न असफल ठरतोय. अनिकेतनं कमबॅक करून दिलाय, कारण 4 चेंडू टाकलेत, एक चांगलेच चेंडू टाकलेत, सुंदर प्रकारे हाताळले. तो पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर येणारे 3 चेंडू निर्धावपणे त्यामध्ये विशाल सारखा फलंदाज बाद केलाय. अजून 2 चेंडू उर्वरित असतील. समोर ऋतिकला देखील चांगली फलंदाजी करता येते. तर निश्चितच विनोद पाटील किंवा इतर टीमचे मेंबर्सनी त्या ऋतिकला पुढे धाडलाय. मोठा फटका खेळायचा होता, मात्र इथे 1 बाउन्स फील्ड होते. परतावं लागतंय ऋतिकला, मात्र परतावं लागतंय. सिंगल धाव येते. धावसंख्या फलकावरती 18. एक गड्यात एक फलंदाज बाद असताना मात्र धावसंख्या 18 लागली जाते. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 2. अफजल संघाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतोय, कारण अजून तुमच्याकडे जवळजवळ 13 चेंडू असतील. अफजल संघ हळवारपणे चेंडू टोटाला जातोय. स्ट्राईक प्रमेय पाटील आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक राहिली, त्याला माहिती आहे मी जर क्रीजवर राहिलो ना तर निश्चितपणे हा सामना आपल्या संघामध्ये टाकू शकतो. तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवतायत. चला षटक क्रमांक 3 आपण आणायचे, मार्गपटलावर लवकरात लवकर आणायचे गौरापूर संघ, जेणेकरून आपल्याकडे देखील वेळ आपल्याला देखील लावलाय. जो वेळ आपण अफजल संघाला लावला होता ना 20 मिनिटाचा, तोच वेळ आपल्याला लावलाय. आता 12:37 झालेत. तर शैलेश बुंदे सर यांचं साई सन्मान आपण रोहित पाटील सर असतील आपल्या गावचे नागरिक, यांच्या हस्ते आपण हे करणार आहोत. शैलेश बुंदे सर. धावसंख्या 19 लागले. धावसंख्या 19 लागले. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. सन्मानित केले जाते शैलेश बुंदे सरांना रोहित पाटील सरांच्या आपल्या हस्ते.
इथे प्राईज देखील लावलं जाते आपल्या आपल्या कमिटीकडनं संजय पाटील सरांकडनं. एका जेलला 100 रुपये. मात्र ती संधी दूर राहिले. प्रमेय पाटीलनं हा चेंडू षटकाराच्या मात्र खूप दूरवर फेकून दिला गेलाय. 6 धावा येत आहेत. साठी एक नामी संधी उपलब्ध झाले. जर षटकार मारला गेला फलंदाजानं, जर प्रेक्षकांनी झेल घेतला ना, तर संजय पाटील सरांकडनं 100 रुपयाचं प्राईज. हे घ्या. दुसरा घ्या. आणा. दुसरा चेंडू देखील खूप दूरवर जातोय. कारण मी अगोदरच म्हटलं होतं, जर प्रमेय पाटील राहिला तर हा